मी 5-6 वर्ष कर्ज थकवता। संपूर्ण राज्यभर प्रहार आणि इतर संघटनांच्या वतीने एक आंदोलन उभारण्यात आलेले आहे आणि जालना छत्रपती संभाजीनगर रोडवर देखील शेतकरी आणि इतर पूरक संघटनांनी देखील अशा प्रकारचं आंदोलन सुरू केलं। आपण पाहू शकतो की या ठिकाणी पत्त्याचा डाव मांडलेला आहे अगदी रस्त्यावरती। रस्त्याच्या मधोमध शेतकऱ्यांनी त्यांना पाठिंबा देणाऱ्या इतर संघटनांनी एकत्रित येत सरकारचा अशा प्रकारे निषेध व्यक्त केलेला आहे। आपण पाहिलं की कृषी मंत्र्यांचं सभागृहामधला एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर अशा प्रकारचा निषेध सर्वत्र होताना पाहायला मिळाला। आपण पाहतोय की शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठीच हे आंदोलन आहे आणि दिव्यांगांचं सुद्धा या ठिकाणी मोठं आंदोलन आहे। आपल्याबरोबर प्रहारचे जे काही कार्यकर्ते आहेत जालना जिल्ह्यातील आहेत। दादा मला सांगा की इतर अनेक मागण्या तुमच्या आहेत, आता नेमकं मी प्रहार संघटनेचा जिल्हा निरीक्षक जालना जिल्हा अशोक तनपुरे आज बच्चूभाऊ कडू गेल्या 25 वर्षापासून अनाथ दिव्यांग अशा समाजातील घटकासाठी झटत आहेत। दिव्यांगांना 6,000 रुपये पेन्शन महिन्याला करावी यासाठी त्यांनी अमरावती जिल्ह्यातील मोजरी येथे अन्नत्याग आंदोलन केले 8 दिवस। तर सरकारनं आश्वासन दिले होते की आम्ही 30 जुलैपर्यंत याचा निर्णय घेऊ, पण त्यामध्ये त्यांनी किमान 1,000 रुपयाची वाढ केली आणि बच्चूभाऊचं असं म्हणणं आहे की कमीत कमी दिव्यांगांना 6,000 रुपये महिना पेन्शन चालू करावी। इतर सुद्धा आपल्या बरोबर आहेत जिल्हाध्यक्ष आहेत। दादा मला सांगा की इथं पत्त्याचा डाव मांडलेला दिसतोय, वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। महाराष्ट्राचे कृषी मंत्री संसद भवनामध्ये बसून विधान भवनामध्ये बसून जर रमी खेळत असतील तर ते काय शेतकऱ्यांचे प्रश्न, ते काय शेतकऱ्यांचे वेदना मांडणार आहे। आणि म्हणून लोकनायक मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्याचा सातबारा हा कोरा झाला पाहिजे, दिव्यांगाचं मानधन हे 6,000 रुपये झालं पाहिजे। बच्चूभाऊनी 138 किलोमीटरचा पायी प्रवास करून शेतकऱ्याच्या व्यथा आणि दुःख शासनासमोर मांडण्याचा प्रयत्न केला। मोजरीला अन्नत्याग केलं, रायगडच्या पायथ्याशी अन्नत्याग केलं आणि आज सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकरी कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरलेला आहे, दिव्यांग रस्त्यावर उतरलेला आहे, त्याचं मानधन 6,000 रुपये झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे। शेतकऱ्यांची भावना आहे जातील सरकारपर्यंत 100% कारण की आम्ही आतापर्यंत गांधीगिरी सोडली, भगतसिंग हा सरकारपर्यंत जाऊ शकतो हा आम्हाला विश्वास आहे। आज जरी लोकशाही पद्धतीने चक्काजाम आंदोलन नसलं पण तरी या देशातले भगतसिंग या देशामधले भगतसिंगाचा आम्ही आज अवतार घेतलेला आहे। त्यामुळे नक्की सरकारला आवाज जाणार। आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन आत्महत्या केल्या। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आमच्या तरुणांना जर आत्महत्येसारखं पाऊल उचलावं लागलं तरी आम्ही उचलू, पण या राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे दुर्लक्ष केलं जात आहे। या राज्याचा कृषी मंत्री विधान भवनामध्ये जंगली रमी खेळतोय, पुन्हा म्हणतो मी ऍड बघत होतो, हे बघत होतो, पूर्णपणे घोटाळेपणा चाललाय। राज्याच्या कृषी मंत्र्याचा आम्हाला विचारायचंय की शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याकरता जर सरकारकडे निधी नसेल आणि तो निधी जर तुम्ही जंगली रमी खेळून जर जिंकून शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असेल तर तसं सांगा, नाही तर जंगली रमीची काय आयडिया आम्हाला द्या, आम्ही शेती पिकवणं सोडून देतो, आम्ही जंगली रमी खेळून धान्य पिकवता येईल का याची काय आयडिया असेल तर त्या कृषी मंत्र्यांनी आम्हाला दिली पाहिजे। एकूणच आपण बघितलं की शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश आहे। मी उभा आहे जालना छत्रपती संभाजीनगर रोडवरती। जालन्याजवळ अशा प्रकारचे क्रिया शेतकऱ्यांनी मांडलेले आहे। अर्थात त्यांचा आक्रोश खूप मोठा आहे। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी अशा प्रकारे भर रस्त्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।